कार्यकर्त्यांना अत्यंत जबाबदारीने हे सांगितलं पाहिजे। वारुळ असतं ना, वारुळ, मुंग्या वारुळ बनवतात, एक एक कण गोळा करतात आणि वारुळ तयार करतात, पण जेव्हा वारुळ पूर्ण होतं ना तेव्हा त्यात राहण्याचं भाग्य मुंग्यांना मिळत नाही, त्यात राहायला विषारी नाग येतात। भाजपाच्या सत्तेचं वारुळ भाजपच्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण केलं। मात्र त्या वारुळात राहण्याचं भाग्य ना संघाच्या स्वयंसेवकांना मिळालं ना भाजपाच्या कार्यकर्त्यांना मिळालं। वारुळ जरी RSSच्या कार्यकर्त्यांनी बांधलं असलं तरी या वारुळामध्ये राहायला सगळे भ्रष्टाचारी, बलात्कारी, तडीपारी, गुंड, गुन्हेगार हे सगळे लोक या वारुळात राहायला आले आणि जुने सगळे चाऊस झाले। आता चाऊस, मला वेगळा शब्द माहित होता आधी। मला काय शब्द माहित होता? चाऊस म्हणजे इंग्रजी शब्दांची डिक्शनरी, चाऊस म्हणजे इंग्रजी स्पोकन क्लासेस। आता एक नवा चाऊस शब्द तयार झालेला आहे, चादर उचलणारे सदस्य। हे सगळे जे चादर उचलणारे सदस्य, जे चाऊस लोक आहेत, या चाऊस लोकांमध्ये अनेक केशव माधव अतृप्त जीवात्म्या आहेत, ज्या अतृप्त जीवात्म्यांना अजूनही आतून गुदगुल्या होतात आपण बोलल्यावर, आणि त्यांना वाटतंय की कुणीतरी आपल्या दुःखाला वाचा फोडत आहे, कुणीतरी आपलं दुःख समजून घेत मांडत आहे। आता ज्यांना ज्यांना उमेदवाऱ्या दिल्या त्या सगळ्या उमेदवाऱ्या जर नीट बघितल्या तर भाजपने त्यांचे सगळे निष्ठावान बाजूला ठेवले। दादा हो, हे फक्त आणि फक्त पक्ष फोडतात असं नाही, हे कुटुंब सुद्धा फोडतात। हे पक्ष फोडतात, हे कुटुंब फोडतात, आणि कुटुंब फोडताना काय पद्धतीचं गलिच्छ राजकारण करतात। मी काल परवा प्रभाग क्रमांक 1, 2, 6, 7 मुंबईच्या त्या प्रभागांमध्ये गेले होते। अभिषेक घोसाळकर आमचा शिवसैनिक, दिवसा ढवळ्या अभिषेक घोसाळकरची हत्या झाली। दिवसा ढवळ्या ज्या अभिषेक घोसाळकरची हत्या झाली, त्याच्या हत्येचं जगात सगळ्यात जास्त वाईट काय असेल, जगात सगळ्यात जास्त ओझं कोणत्या गोष्टीचं असेल तर वडिलांच्या खांद्यावर आपल्या पोराचं शव झालं। विनोद घोसाळकरांची काय अवस्था झाली असेल की आपल्या पोराचं शव आपल्या खांद्यावर आहे। घोसाळकर आणि घोसाळकरांच्या पत्नी न्याय मागायला भाजपकडे त्यांनी दाद मागितली, गृहमंत्र्याकडे दाद मागितली, आणि काय सांगितलं फडणवीसांनी? फडणवीस म्हणाले की उद्या गाडी खाली कुत्रं मांजर आलं तरी न्याय मागायला येता का? काय संभावना करतात, कुठल्या भाषेत बोलतात, कुत्रं मांजर म्हणाले। खरं तर असं बोलणाऱ्या माणसाचा तख्तोताज मी काही केल्या उलथवून टाकेन असं त्यांनी, संपले बोल, असं म्हणणाऱ्या माणसाचा तख्तोताज आम्ही जीवापाड ताकद लावून उलथवून टाकू असं म्हणायला पाहिजे होतं। पण सत्ता किती वाईट असते, संपत्ती किती वाईट असते की अभिषेक घोसाळकरांच्या साठी न्याय मिळायला लढणारी नेमकी त्यांच्या आयुष्याची जोडीदार तीच नेमकी विरोधी शत्रू गटामध्ये सामील होते आणि शत्रू गटातनं निवडणूक लढवते। अशा सगळ्या स्थितीमध्ये जे पक्ष फोडतात, जे कुटुंब फोडतात, या सगळ्या लोकांपासून जर सावध राहायचं असेल, आणि मुंबईतला मराठी माणूस, मग तो ठाण्यात असेल किंवा अजून काही, मुंबईतनं ठाण्यात आणि आता ठाण्यातनंही त्याला बाहेर काढायचा जो प्रयत्न केला जातोय, तो प्रयत्न थांबवायचा असेल तर निश्चितपणे तुम्हाला मला सगळ्यांना आता सज्ज व्हावं लागेल आणि ताकदीने लढावं लागेल।